मंदार मांडवकर जयदीप मराठे यांची मजा घेताना साठे महाविद्यालय आणि एमडी महाविद्यालय. एमडी साठी इथे एक स्कोरर हवाय. एमडी महाविद्यालयासाठी इथे एक स्कोरर हवाय. 150 पैकी एक तरी पाठवा. वाघोबा आलेला आहे. सुरू करूया. गोलंदाजीसाठी शुभम धुरी आणि पहिल्या चेंडूवर विकेट. एमडी कॉलेजचा प्रवीण तांबे, शुभम धुरी. जयदीप मराठे यांच्याकडून गोलंदाजाचं कौतुक. शुभम धुरी यांच्याकडून थोडा फोकस आलेला आहे, पण पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज. आणि शुभम धुरी यांच्याकडून व्हाईट बॉल. बारस या नाटकातून प्रसिद्धी मिळवलेले शुभम धुरी वाय वाय वाईट टाकलाय. आणि काय लय सापडलेली आहे ही, पण गोलंदाजापेक्षा आणि फलंदाजापेक्षा सगळ्यात सुंदर लय सापडली आहे ती जयदीप मराठे यांना. सुंदर असा फटका स्वप्नील याच्याकडून. साठे महाविद्यालयाकडून जल्लोष. आणि तुम्ही पाहू शकता जयदीप मराठे, क्षेत्ररक्षणातले सत्यजित रे जयदीप मराठे. आणि पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा वाईड. पण जयदीप मराठेंची मला ही स्ट्रॅटेजी आवडलेली आहे. अपील करून थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि सुंदर असा झेल वाळ्याकडून. वाळ्या खरं तर कधीच त्याच्याकडचा चेंडू बाहेर जाऊ देत नाही, आणि यावेळेस सुद्धा सुंदर असा झेल. साठे महाविद्यालयाला खरं तर हा दुसरा धक्का. यानंतर यज्ञेश स्ट्राईकवर. शिरीष कोचरेकर या नावाने प्रसिद्धीस आलेले जयदीप मराठे. तोडी मिल फॅन्टसीतलं त्यांचं काम पाहण्याजोगं. सुंदर असा चेंडू. साठे महाविद्यालयाच्या लहान लहान मुलांना ओरडून घाबरवणारे जयदीप मराठे. पण क्षेत्ररक्षणाचा बादशाह. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जिथे जातात तिथे वाचवा वाचवा असा आवाज येतोच. आणि यानंतर गोलंदाजीसाठी सज्ज आहे वाया. ओ, सुंदर असा यष्टीरक्षणाचा प्रयत्न मंदार मांडवकर यांच्याकडून. मंदार मांडवकर आणि सुंदर असा षटकार रोहन याच्या बॅटमधून. ओ, अतिशय सुंदर प्रयत्न ढेकळे याच्याकडून, पण उंची कमी पडली, नाहीतर कॅच होतीच. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ओ,
मंदार मांडवकर यांचं खरं तर विशेष कौतुक करायला हवं. एकही चेंडू ते सोडत नाहीये. चिन्हात आला आणि हा चौका कदाचित प्लेयरला दुखापत झालेली आहे, इजा झालेली आहे. किती बॉल मध्ये आणि हा विकेट. तन्मय चव्हाण सुंदर असा झेल. जसा चांगला कॉन्टेंट त्यांच्या रील मधून सुटत नाही तसाच हा झेल सुद्धा त्यांच्याकडून सुटला नाही. 2 षटकांनंतर धावसंख्या आहे 21. 21 आणि पुन्हा एकदा आणि यानंतर गोलंदाजीसाठी यश. आणि खरं तर ही MD कॉलेजची जुनी स्ट्रॅटेजी आहे. मला जे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं. खरं तर जे कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांनी मला हे सांगितलं तर ही जुनी स्ट्रॅटेजी आहे. थोडीशी धक्काबुक्की आणि मारपीट होतेच. ओ आणि हा चौका. मंदार मांडवकर मनोबल वाढवताना आणि जयदीप मराठे ते कच्ची करताना. ब्रह्मपुरा एकांकिकेतला राजा यश. ओ आणि पुन्हा एकदा यश, शुभम आणि ऋषिकेश यांचे प्रयत्न असफल. अर्णव माफ करा. कोणाच्या जर्सा कोणी घातलेत कळत नाहीये. अर्णव, ब्रह्मपुराचा राजा अर्णव. मंदार मांडवकर यांच्याकडून मोलाचा सल्ला, वाकून राहा. प्रत्येक सिनियरने आपल्या ज्युनियरला द्यावा असा सल्ला, वाकून राहा. आणि 3 षटकानंतर धावसंख्या आहे 28. शुभम धुरी यांच्या चेहऱ्यावर खरं तर हार्दिक पांड्यांसारखे हावभाव. नो लुक फिल्डिंग. बॉल आला की बघतच नाहीत. प्रियेश 28. भाडीपाच्या एका व्हिडिओ मध्ये बार मध्ये बसलेले शुभम धुरी. ओ आणि तन्मय चव्हाण, क्या बात आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडून आणि तितकेच जलद गतीने तन्मय चव्हाण यांच्याकडून हा गडी धावबाद करण्यात आलेला आहे. जयदीप मराठे यांच्याकडून इंग्रजीत मनोबल वाढवलं गेलंय. कम ऑन बॉयज. आणि हा चौकार. प्रतीक याच्या बॅट मधून हा चौकार. ओ सुंदर असा चेंडू. आणि हा षटकार. तन्मय चव्हाण यांच्या रील्सला जो रीच मिळतो तोच त्यांनी खाल्लेल्या षटकारांना सुद्धा मिळतोय. आणि सुंदर असा झेल. वर फॉलो थ्रू. वा. तन्मय चव्हाण खरंच कौतुक करायला हवं. थोडे पुढे आले होते चेंडू टाकल्यानंतर, पण पुन्हा लगेच स्वतःला सावरत मागे जाऊन हा झेल घेण्यात यशस्वी झालेले आहेत तन्मय चव्हाण. आणि यानंतर 4 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 38. 39 धावसंख्या जिंकण्यासाठी अपेक्षित आहे
MD कॉलेजला. तन्मय चव्हाण यांनी शेवटी जो विकेट घेतलेला आहे, खरंच त्याचं खूप खूप कौतुक. ब्रह्मपुराचे डिरेक्टर रोहन कोतेकर. काय सांगू? तेव्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की या प्रत्येक कॉमेंट्रीमध्ये जे जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी केलेल्या एकांकिकेचं नाव घेतलं जात आहे. याच्या मागे एक खास कारण आहे. आज इथे आपण फेअर गेम खेळतोय की नाही हे पाहण्यासाठी हा सगळा अट्टाहास. कर्टन कॉल्सच्या सुद्धा सगळ्या खेळाडूंनी प्रत्येक एकांकिकेत काम केलंय. आणि स्ट्राईकला ऋषिकेश आणि शुभम. खरं तर MD कॉलेजचे हे दोघं आतापी वतापी. चेंडू आला की ते थांबत नाहीत. सलग 3 वर्ष सवाई विजेता संगीतकार शुभम ढेकळे. ढेकळे 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 मराठी कुठे? मराठी कुठे? वाळ्या 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 मराठी. साठेच्या टीम मधून फलंदाजीची धुरा सांभाळलेले प्रतीक आता गोलंदाजीसाठी सज्ज. व्हॉट अ हिट. यज्ञेश याच्याकडून सुंदर असा प्रयत्न पण नॉट आउट. आणि पंचांचा निर्णय हा नो बॉल आहे. कीर्ती महाविद्यालयाच्या डगआउट मध्ये फेस वॉश साठी मारामारी. आणि पुन्हा एकदा तोच रुमाल. बैट का ग्रिप निकाल के रुमाल लगा दूंगा असे शुभम ढेकळे. सुंदर असा बॉल प्रतीक याच्याकडून पण अनफॉर्च्युनेटली हा वाईड आहे. आणखीन एक अवांतर धाव. मैदानात उपस्थित आणखीन एकाचं खरं तर कौतुक करायला हवं. आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, संगीतकार, गायक, युट्यूबर आशिष गाडे. आशिष गाडे 2 मॅचेस रिमिक्स करताना. आणि टायमिंगचा वाचा. शुभम इज बॅक इन द फॉर्म. सुंदर असा षटकार. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना MD कॉलेजचा हा लाडका सचिन तेंडुलकर. आणि धावसंख्या आहे 1 बॉल 10 रन. न भूतो न भविष्यती अशी ही खेळी शुभम ढेकळेंची. 1 बॉलला 10 रन करणारा पहिला फलंदाज. आणि स्वप्नील याच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण. जाऊ दिला नाहीये. 1 धाव सुद्धा घेऊ दिलेली नाहीये. 2 बॉल 10 रन. आणि पुन्हा एकदा वाव पण नो बॉल. साठे महाविद्यालयासाठी, त्यांच्या संघासाठी बुमराहचं काम करताना प्रतीक विकेट घेतो पण नो बॉल टाकतो. कृपया पंचांशी वाद नको. पंचांशी वाद नको. पंचांच्या टीमचंच नाव आहे लावा 11. ओ आणि ही हुलकावणी. क्या बात आहे. वातावरण खरंच तापलं आता.
सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रतीक याच्याकडून सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी आणि पुन्हा एकदा ऋषिकेशने स्ट्राईक दिलेली आहे शुभम ढेकळे याला. क्या बात है शुभम ढेकळे. लईत बॅटिंग करताना उगाच नाही सवाई विजेते संगीतकार आहेत ते शुभम ढेकळे. आणि सुंदर असा प्रयत्न होता गोलंदाजीचा. आणि यानंतर गोलंदाजीसाठी आलेले आहेत अविनाश अवी आणि शुभम. ओ पहिल्याच बॉलवर अवीच्या पहिल्याच बॉलवर शुभम ढेकळे यांची विकेट गेलेली आहे. हरकत नाही, सुंदर अशी खेळी केलेली आहे त्यांनी त्यांच्या संघासाठी. तन्मय चव्हाण याला मोलाचं मार्गदर्शन करताना शुभम ढेकळे आय लव्ह यू डबल चिन मलाई मार्के. आणि संघासाठी नेहमीच आश्वासक खेळी खेळणारे तन्मय चव्हाण. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आणि त्याचा काहीही उपयोग नाही, कारण तन्मय चव्हाण कधीच 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 ग्राउंड शॉट खेळत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली या षटकारानंतर तन्मय चव्हाण झेलबाद होताना रन्सपेक्षा जास्त एक्सप्रेशन देणारे तन्मय चव्हाण. खरं तर सुंदर असा फटका मारला होता त्यांनी, पण दुर्दैवाने ते झेलबाद झाले. आणि यानंतर पुन्हा प्रियेश. मागच्या सामन्यात आपण त्याची खेळी पाहिली होती. आणि ही अपील पंचांकडून नाबाद. पण कौतुक करायला हवं अविनाशचं, सुंदर अशी गोलंदाजी. या एका षटकात त्याने 2 विकेट्स घेतलेले आहेत आणि खरं तर आळा लावलेला आहे धावांना. आणि अवांतर धाव. खरं तर प्रयत्नपूर्वक हे रोखायला हवं, पण सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मला प्रियेशचं कौतुक वाटतं. प्रियेश अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस आहे. प्रत्येक चेंडू नंतर त्याची नाळ जमिनीशी किती जोडली गेली हे तो दाखवतो. MD महाविद्यालयाचे फिजिओ मंदार मांडवकर मैदानात अनेकांचं फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. आणि ते काम करतानाच त्यांचा उजवा हात सुद्धा निखळला होता. 2 ओव्हर 27 झालाय ना. आणि 2 षटकानंतर धाव संख्या आहे 27. कसला येतोय 4ची केली ना मीटिंग. प्रियेश आर यू ऑल राईट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रियेशसाठी. व्हॉट अ स्पोर्ट. सुंदर अशी खेळी. आणि आता ऋषिकेश स्ट्राईकवर. शुभम ढेकळे यांच्याकडनं पुन्हा एकदा मोलाचं मार्गदर्शन. पहिलं बघ. आणि चेंडू कॅमेरा खाली गेलेला आहे. ही धाव घोषित आहे की स्ट्राईक रोटेट होणार.
डेड बॉल आहे, धाव आहे, काय आहे? रोटेट, स्ट्राईक रोटेट. बॉलर कोण आहे रे? खर तर रोहन सुंदर अशी गोलंदाजी करताना आणि तितक्यात चतुराईने प्रियेश आणि ऋषिकेश त्याचा सामना करताना. मैदानात जल्लोषाची लाट साठे महाविद्यालयाकडून खर तर उत्साहाचं वातावरण. खर तर हा झेल होता पण कॅप्सने कॅच सोडलेली आहे आणि पुन्हा एकदा प्रिय स्ट्राईक वरती. चतुराईने खेळी खेळली जाते. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेतल्यानंतर हा षटकार विजयाच्या समीप घेऊन जाताना प्रियेश. अभिलेश पडवळ, अभिलेश सर पडवळ. खरं तर त्यांचं आडनाव पडवळ आहे पण त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना सर हे विशेषण दिलं गेलं आहे. अभिलेश सर पडवळ हिमालयापेक्षा 2 फूट कमी उंच असलेले. त्यांच्या या खेळीनंतर त्यांना आणखीन एक विशेषण देण्यात येणार आहे, सरपट पडवळ. संघाला आवश्यकता असताना त्यांनी हा झेल सोडलेला आहे. अभिलेश एमडी महाविद्यालयाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आणि आता याच्या नंतर एमडी महाविद्यालयावरती स्ट्राईक मारण्यासाठी येत आहेत युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर, अभिनेते, म्युझिक डिरेक्टर, सिंगर आणि तुम्ही म्हणाल ते इन्स्ट्रुमेंट वाजवणारे आशिष गाडे. एमडी महाविद्यालयाकडून सामना थांबवण्यात आलेला आहे आणि अगदी मोक्याच्या क्षणी जयदीप मराठे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा जयदीप मराठे आल्यामुळे मॅटर सॉल्व्ह झालेला आहे. संघाला 1 धावेची नाही तर 2 धावांची आवश्यकता. रिमिक्सचं जाळं टाकायला गोलंदाजीसाठी सज्ज आशिष गाडे. त्यांच्या गोलंदाजीची खासियत आहे ते ऑफ दाखवून लेग करतात. प्रतीक याच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा ऋषिकेश स्ट्राईकवर. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आणि हा षटकार ऋषिकेशने मारलेला आहे. प्रियेश आणि ऋषिकेश यांनी एक हाती हा सामना एमडी महाविद्यालयाला जिंकवून दिलेला आहे. आणि याच्यानंतर टॉस साठी यायचं आहे नाट्यांकुर आणि बॅकस्टेजचे धुरंधर. माफ करा, यानंतर खेळण्यासाठी मैदानात सज्ज व्हायचं आहे नाट्यांकुर आणि बॅकस्टेजचे धुरंधर. त्याचबरोबर थिएटर मॅजिक